कधी काळी असं होतं की सण येणार म्हटलं ना की घरामध्ये आनंदाचं वातावरण असायचं. पण आजकाल सण येण्याच्या आधी ना जसं काही जण इव्हेंटचं प्लॅनिंग सुरू होतंय अशा पद्धतीने तयारी होते. कोणत्या गाण्यावर रील बनवायची, कपडे कोणत्या रंगाचे घ्यायचे, ट्विनिंग कोणतं करायचं, फोटोला कॅप्शन काय द्यायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेकोरेशन. शेजाऱ्यांपेक्षा भारी कसं दिसेल याच्यासाठी धडपड. सण आता मनाचं समाधान राहिलेलं नाही तर ते एक सोशल मीडियाचं स्टेटस झालेत. आज मनशक्ती नेटवर्कवर आपण या सणांच्या या बदलत्या आणि थोड्याशा बिघडलेल्या रूपावर थोडंसं रोखठोक बोलूयात. सण साजरे करण्याच्या पद्धतीमध्ये ना दोन मोठे बदल झालेत. एक म्हणजे शो ऑफचं कल्चर चालू झालंय. गणपती असू देत किंवा दिवाळी, श्रद्धेपेक्षा दिखावा मोठा झालाय. लाखांच्या रोषणाईमध्ये देवाची मूर्ती कुठं हरवली आहे समजत नाही. आपण देवासाठी सण साजरा करतोय की लोकांच्या लाईक्स मिळवण्यासाठी, ते पण अंधारातच आहे. आणि रॅट रेस म्हणजे एक सण आता आनंदासाठी उरलेच नाही आहेत, ती एक स्पर्धाच चालू झाली आहे. त्यांच्याकडे एवढी मोठी मूर्ती, मग आपल्याकडे त्याच्यापेक्षा मोठी हवी, त्यांनी तो डीजे आणला मग आपण हा डीजे आणूयात, त्यांनी हे ठेवलं होतं म्हणून आपण हे. हॅलो, या स्पर्धेमुळे सणांमधला जो सात्विकपणा होता ना तिथे आता बाजारूपणा आला आहे. आणि सायकोलॉजीनुसार जेव्हा सण आनंदापेक्षा स्ट्रेस बनतात त्यावेळेस त्यांचं मूळ महत्त्व आपोआपच गमावलेलं असतं. आता याच्यामुळे अजून एक प्रॉब्लेम येतोय तो म्हणजे गोंगाट. सण म्हणजे डीजेच्या भिंती, कानठळ्या बसवणारा आवाज. मी अजिबातच वाजवलं नाही आहे या मताचे नाही आहे, पण ज्या देवाने आपल्याला शांतता शिकवली त्या शांततेमध्ये त्याचं नामकरण करता करता, त्याचं नामस्मरण करता करता आपल्याला स्वतःला भेटायला शिकवलं, त्याला शांतता आवडत नाही आहे का? सणांच्या नावाखाली नियमांची पायमल्ली करणं, पालापाचोळ्यासारखा कचरा करणं, प्रदूषणात भर घालणं हे आपल्या संस्कृतीचे भाग कधीपासून झाले हो? आपण सणांचा आत्मा मारून फक्त सांगाडा साजरा करतोय. सण हे समाजाला जोडण्यासाठी असायला पाहिजेत, कुणाला त्रास देण्यासाठी किंवा आपली श्रीमंती प्रदर्शित करण्यासाठी सणांचा उल्लेख ओके वाटतोय का तुम्हाला? थोडक्यात सांगायचं झालं तर सण जरूर साजरे करा, पण ते मनापासून करा, कॅमेरापासून नाही हो. फोटो छान नसतील तरी चालेल, पण घरातील माणसांच्या, समाजातील माणसांच्या, परिसरातील माणसांच्या चेहऱ्यावरचं हसू मात्र खरं असायला हवं. सणांचा अर्थ इव्हेंट घेऊ नका, तर तो आनंद असाच राहू द्या. तुम्हाला सणांचं हे बदलतं रूप खटकतंय का? हे मी फक्त माझं मत म्हणतीये, याला तुमचा विरोधही असू शकतो. तर कमेंटमध्ये नक्की सांगा. साधेपणाने सण साजरे करा, संस्कृती जपा.